यांचा सुद्धा आता मृत्यू झालेला आहे। खऱ्या अर्थाने हे सगळा प्रकार इतकं टाळकं फिरवणार आहे। दुर्घटना झाली, दुर्घटनेनंतर ज्या वेळेला रुग्णांना इस्पितळामध्ये नेण्यात आलं, नायर सारख्या इस्पितळात नेण्यात आलं आणि नायरच्या इस्पितळामध्ये जवळजवळ 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ना डॉक्टर, ना नर्स, ना देखरेख, ना औषधोपचार, ना काळजी, आणि मग दुर्लक्ष एवढं की 4 महिन्याचं बाळ सुद्धा दुर्दैवाने मृत्युमुखी पडलं। वेदनादायी आहे सगळा प्रसंग। हा अतिशय टाळकं फिरवणारा प्रसंग आहे आणि दुर्घटना आहे। नेहल शाह आमच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे सर्व सदस्य नायर हॉस्पिटलमध्ये पोहोचले। त्यांनी त्यानंतर व्हिजिट केली। काय प्रकार, काय कार्यपद्धती चालू आहे, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ चालू आहे आणि ज्या गोष्टी समोर आल्या त्या तर अतिशय भयंकर आहेत। ड्युटी अलॉटमेंटचं बुक नाही, हजेरीची नोंद नाही, औषध किती आहेत नाहीत या विषयाचा कुठे लेखाजोखा नाही। नायर हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्राणवायू निर्मितीच्या प्रकल्पाचा खर्च तर दुप्पटच, पण अव्यवस्था आहे। म्हणजे हा जो काही प्रकार चालू आहे ना, की एकतर रुग्णाने प्राण गमवायचे, त्यानंतर महापौर तिथे पोहोचणार नाहीत, 72 तास महापौर पोहोचले नाहीत, स्थायी समिती अध्यक्ष पोहोचले नाही, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष पोहोचले नाहीत। आता ते पोहोचले नाहीत तर मग तिथले वरळीतले स्थानिक आमदार मंत्री पोचावेत ही अपेक्षाच करणं फोल आहे। ते तर आंतरराष्ट्रीय स्वरूपावरच हल्ली फिरतायत युवराज, त्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर येतच नाहीये। आणि मग 72 तास जर जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्ही पोचला नाहीत आणि म्हणून आमचे सदस्य पोचले आणि ही दुर्व्यवस्था पाहिल्यावर याचा निषेध, त्या बाळाचा झालेला मृत्यू, आता त्याच्या वडिलांचा झालेला मृत्यू आणि असलेली अव्यवस्था, यासाठी आमच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला। राजीनामा दिला आणि प्रश्न उपस्थित केले काल महानगरपालिका सभागृहात। भायखळ्याला सभागृह भरलं होतं, बरोबर ना? आणि मग त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले। काय चुकीचे आहे तो? जर 4,500 कोटी आरोग्य विभागाचं अर्थसंकल्प असेल एका वर्षाचं, बरोबर ना? एका वर्षाचं 4,500 कोटी, मी या 5 वर्षातलंच घेतो, केवळ 22,500 कोटी रुपये एका टर्म मध्ये 5 वर्षामध्ये खर्च केला जातोय मुंबईकर नागरिकांवर। आणि नागरिकांची संख्या किती? जनगणनेनुसार 1,40,00,000। 60% लोक महापालिकेच्या व्यवस्थांचा वापर करतात असं धरलं तर 75 लाख नागरिकांना सेवा सुविधेसाठी मुंबईकर नागरिक जो कर जमा करतो त्यातील 22,500 कोटी रुपये, 22,500 कोटी रुपये खर्च होतात। कशावर खर्च होतात विचारायचं नाही, ते खर्च कोणावर होता ते विचारायचं नाही। 72 तास तुम्ही का पोचला नाहीत? करून दाखवलं म्हणताना मग कुठे निजवून दाखवलं होतं? झोपला कुठे होतात? आणि झोपला कुठे होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतोय। निजणं म्हणजे झोपणं। आणि म्हणून
या अर्थाने कुठे झोपला होतात हा प्रश्न जर विचारला तर गैर काय? त्या ठिकाणी त्याच राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनवर दिवसाला 1.5 लाख रुपये अंदाजे खर्च करतात. दिवसाला 1.5 लाख, 15-16 कोटी रुपये हे त्या ठिकाणी केवळ पेंग्विनवर खर्च होत आहेत. पेंग्विनला आमचा विरोध नाही, पण 15-16 कोटी रुपये तुम्ही पेंग्विनवर खर्च कराल आणि एका बाळाला वाचवण्यासाठी 45 मिनिटं तुम्ही पोचणार नाही? हा प्रश्न विचारू नये. आणि हा प्रश्न विचारला तर झोंबतो. जनतेचे सडेतोड प्रश्न भारतीय जनता पार्टी विचारत राहणार. ते झोंबले तरी सातत्याने विचारत राहणार. आणि प्रश्न झोंबतात म्हणून तुम्ही झोंबाझोंबी करणार. नगरसेवकांशी झोंबाझोंबी, भाजपच्या नगरसेवकांशी झोंबाझोंबी, हा हलगर्जीपणा जो प्रशासनाचा आहे त्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही हल्लाबोल करणार. जनतेचा प्रश्न विचारणार आणि आम्ही प्रश्नांवर हल्लाबोल केल्यावर तुम्ही हलकल्लोळ करणार. काल जो काही प्रकार महानगरपालिका सभागृहात झाला, ही झोंबाझोंबी, हा हलकल्लोळ हा जनतेसाठी झाला असता तर आम्ही ते सहनही केलं असतं. हरकत नाही. 2 पावलं मागे जाऊ, 2 पावलं माफी मागू, 2 पावलं अतिशय झोंबाझोंबी सुद्धा सहन करू जर मुंबईकरांसाठी असेल तर. पण ती केली कशासाठी? भ्रष्टाचारासाठी. खराब गोम इथे आहे. या सगळ्या झोंबाझोंबीमध्ये, हलकल्लोळमध्ये एक आयटम, एक विषय मंजूर करून घेतला. माहुलमध्ये पंपिंग स्टेशन करण्याची जागा निवडली मुद्दामून CRZ मधली, माहुल नाल्याच्या बाजूची. CRZ मधली ती जागा खाजगी मालकाची. त्या खाजगी मालकाला नाल्याच्या बाजूला काही बांधता येणार नाही आणि काही बांधलंच तर ते विकता येणार नाही. मुळात बांधकामच अलाउड नाही. मग त्या खाजगी मालकाच्या लॉक झालेल्या जागेवर त्याला मोबदला मिळत नाही. ही पोटदुखी शिवसेनेची आहे, सत्ताधारी शिवसेनेची आहे. आणि मग जावई शोध. पूर्वी झाला होता तो भूखंडांचं श्रीखंड, आता झालंय भूखंडांची पळवापळवी. अद्ययावत वर्जन. भूखंडांची पळवापळवी अशी केली की CRZ मधला भूखंड महापालिका म्हणाली आम्ही घेतो आणि तुला CRZ बाहेरचा बांधकामाकरताचा भूखंड तुला देतो. तुझं नुकसान आम्हाला परवडणार नाही. आम्हाला नुकसान झालं तर आमची नुकसान भरपाई मागच्या दाराने तू कर. या भूखंडांच्या पळवापळवीमध्ये जवळजवळ 1.5 लाख स्क्वेअर फुटाचा जो भूखंड त्या मालकाला एका अर्थाने उपयोगात निरुपयोगी झाला होता, उपयोगीत येणार नव्हता, तो महापालिकेने त्याच्यावर विशेष प्रेम करून घेतला आणि जो उपयोगी ठरेल, बांधकामाला उपयोगी ठरेल असा जवळजवळ 4.5 लाख स्क्वेअर फूट बांधकामाचा भूखंड मालकाला, बिल्डरला दिला. जी माहिती माझ्यासमोर आली त्यामध्ये 30 कोटी रुपये RR व्हॅल्यू आहे, बरोबर ना? रेडी रेकनर व्हॅल्यू 30 कोटीची आहे. तो भूखंड मालकाला फायदा करून देण्याचं काम इतक्या असंवेदनशील पद्धतीने या नायरच्या दुर्घटनेवर आम्ही चर्चा करत असताना झोंबाझोंबी, हलकल्लोळ, हाणामारी करून या ठिकाणी मंजूर करण्यात आला. म्हणजे लूटमार केवढी. दुर्दैवी माणसांचे मृत्यू पडत असताना सुद्धा त्या ठिकाणी लूटमारीचा धंदा सत्ताधारी शिवसेनेने काही सोडला नाही.
आणि म्हणून या लूटमारीसाठी काल हाणामारी करण्याचा प्रयत्न झाला आणि ती हाणामारी करण्याचा प्रयत्न सुद्धा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी त्याची पायाभरणी सभागृहातच केली आहे. सभागृहामध्ये हाडतूड आणि हाडतूड पासून गळा दाबून टाकीन, ऑन रेकॉर्ड आहे मी जे म्हणतोय. गळे चिरणे गळे दाबण्यापर्यंत सभागृहात चर्चा करायची. आणि म्हणून मुद्दामून मी आज पुन्हा एकदा सांगतो की जे परवा तेरवा येऊन गेल्या होत्या ममता बॅनर्जी, त्यावेळेला मी हाच प्रश्न उपस्थित केला होता, या गुप्त बैठका का होत आहेत युवा मंत्र्यांबरोबर, राजशिष्टाचार मंत्र्यांबरोबर. आणि त्यावेळेला जे 3 प्रश्न मी उपस्थित केले त्यात हे म्हटलं होतं, विरोधकांचे गळे कसे दाबायचे याचे बंगाली हिंसेचे धडे तुम्ही घेताय का. आणि आज त्याचा प्रत्यय आला. गळे दाबून टाकीन इथपर्यंतच्या धमक्या सभागृहातल्या भाषणात स्थायी समितीचे अध्यक्ष देतात. आणि ते कमी पडतं की काय, आमचे नगरसेवक जाब विचारणाऱ्यांवर हाणामारी करण्यासाठी भायखळ्यातले गुंड काल स्थायी समिती अध्यक्षांनी सभागृहाबाहेर आणून उभे केले. शेकडोनी गुंड. काय प्रकार आहे या राज्यात, नेमकं चाललं काय. नागरिकांनी जर सोशल मीडियावर व्यक्त केलं, त्यांना घरात घुसून मारा, त्यांचं मुंडन करा. पत्रकारांनी संपादकांनी बातम्या केल्या, त्यांना गावातना घरातना उचलून आणून अटक करा. सभागृहात बोलू द्या म्हटलं आम्ही तर आमचं निलंबन करा. ज्यांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे ते मंत्रीच पोलिसांकडनं वसुली करा. शपथ घेणारे मंत्रीच महिलांवर अत्याचार करा. आणि आता नगरसेवक जनतेचे मुंबईकरांचे प्रश्न मांडत असतील तर त्यांच्या अंगावर धावून जा आणि गुंड बाहेर बोलवा आणि हाणामारीचा प्रकार करा. गब्बर सिंग सारखा प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. गब्बर सिंग सारखा हे राज्य गब्बर सिंगच्या पद्धतीने कारभार करत आहे. भारतीय जनता पक्ष याला दबणार घाबरणार नाही. सत्ताधारी शिवसेनेला थेट आम्ही सांगतो, तुम्ही 2 प्रकार केलेत आणि दोन्ही वेळेला उत्तरं बघितली आहेत. मला ते पुन्हा प्रकार या ठिकाणी सांगायचे नाही आहेत. एकच आमची महिला पदाधिकारी अक्षता तेंडुलकर, तुम्हाला दाखवलेली दादर मधली चप्पल तुम्ही विसरला आहात का. आणि काल सभागृहामध्ये जनतेसाठी भांडताना जाब विचारण्याचं काम आमच्या महिला नगरसेविका रणरागिणींनी केलं आहे. समझने वाले को इशारा काफी होता है. आणि मग सत्ताधारी शिवसेनेला हे आम्ही 2 टूक सांगतो आहोत, मौका सभी को मिलता है. हे प्रकार आम्हाला मान्य नाहीत. आम्ही लोकशाही मार्गाने या सगळ्या प्रश्नांना आवाज उचलत राहणार, जनतेसाठी संघर्ष करणार, तुमचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार, तुमच्या भूखंडांची पळवापळवी आम्ही उघड करणार, तुमची मालकांची केलेली वकिली 30 कोटी रुपयाची आम्ही जाहीर करणार. ते बाळ आणि त्याचे वडील यांचा झालेला मृत्यू यासाठी सत्ताधारी शिवसेनेला मारेकरीच आहेत तुम्ही असं संबोधणार. आणि म्हणून आमची मागणी आहे, कालच्या या प्रकारामध्ये यशवंत जाधव यांनी सभागृहात आमच्या नगरसेविकांना धमकी दिली आहे आणि बाहेर गुंड जमा केले. नंबर 1, पोलिसांनी तिथलं फुटेज ताब्यात घ्यावं. आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, तर त्याच्यात पळवापळवी करू शकणार नाही. दुसरं, करोनाचे सर्व नियम पायमल्ली घालून गुंडांची फौज तिकडे बोलवली.
करोनाच्या नियमांचा भंग केलाय त्याबद्दल त्या गुंडांवर कारवाई झालीच पाहिजे आमची मागणी आहे. आणि या सगळ्या प्रकाराला ज्यांनी खतपाणी घातलं त्या यशवंत जाधव यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. वेळ पडली तर गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या प्रकारावर सत्य जनतेसमोर मांडलं आलं पाहिजे. म्हणून तुमच्या माध्यमातून जनतेशी हा संवाद आहे. तुम्हाला काही विचारायचं तर विचारा. या सगळ्या प्रकरणात शिवसेनेचं असं म्हणणं आहे की भाजप राजकारण करते. 4 महिन्याचं बाळ जर तुम्ही 45 मिनिटं सेवा देऊ शकला नाहीत म्हणून जर मृत्यू होत असेल त्यावर प्रश्न विचारणे ज्याला राजकारण वाटतं त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. 22,500 कोटी रुपये 70-75 लाख जनतेसाठी वायफळ खर्च होत आहेत. हिशोब मागितला तर यात राजकारण कुठलं आलं. आणि हो, पेंग्विनवर जर 1.5 लाख रुपये महिन्याला खर्च करणार असाल तर त्या बाळाचा अधिकार तुम्ही का छिनवून घेतलात हे विचारणं राजकारण वाटत असेल तर 2दा नाही 200 वेळा विचारणार. तुम्ही स्पेसिफिकली उल्लेख केला की ज्या स्थानिक आमदार आहेत ते इतर गोष्टींवर खर्च करतात. दुसऱ्या बाजूला पेंग्विन बद्दल तुम्ही म्हणता की आमचा विरोध नाही, पण तरी देखील तिथं खर्च होणार असेल तर मग या गोष्टी हे वेगवेगळं का असं म्हणजे वेगवेगळं खर्चाला प्राणी मात्रालाही जगवलं पाहिजे याला आमचा विरोध नाही आहे. पण सरकारच पेंग्विनसाठी चालणार असतील तर त्याला विरोधच आहे. आता मला विषय दुसरीकडे न्यायचा नाही तर पेंग्विनवरचा विषय मी काढीन. प्रश्न मुळाशी आहे ना की आपल्या सन्माननीय राजशिष्टाचार किंवा पर्यटन किंवा पर्यावरण मंत्र्यांना पेंग्विन आणला पाहिजे वाटतं आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. तर त्या मंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील मुंबईतील राज्यातील 4 महिन्याच्या बाळाला वेळीच ट्रीटमेंट मिळाली पाहिजे का वाटत नाही हा प्रश्न आहे. जसं महापालिका जबाबदार आहे तसं या सगळ्या घटनेला तिथले स्थानिक आमदारही जबाबदार आहेत असं तुम्हाला याला लागूनच फक्त स्थानिक आमदारांचा निष्काळजीपणा स्पष्ट आहे. त्यांच्या निष्काळजीपणाचं स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत ते वादाच्या भोवरात राहतीलच. मुख्यमंत्री शिवसेनेचे, महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे, स्थानिक आमदार मंत्री सगळी यंत्रणा असताना देखील हे सगळं होते आणि परत तुम्ही ज्या मुद्दे मांडताय त्याच्यावर राजकारण याला कसं बघताय. कारण महापौर 2-3 दिवसानंतर पोहोचल्या, कारवाई झाली असं सांगतायत, विषय वाढू नये असं सांगतायत, तरी पण भाजप आणि शिवसेना म्हणजे मागच्या 1.5 वर्षात पहिल्यांदा असं आमने सामने दिसते या मुद्द्यावर. जनतेच्या प्रश्नांसाठी आमने सामने एकदा नाही 100 वेळा करायला लागला आम्ही करू. असा कोणाचा गैरसमज असेल तर त्यांनी या 2 प्रसंगात नेमकं काय तुम्हाला बदल्यात मिळालंय ते जरा आठवा. कालचाही असेल किंवा दादरचाही असेल. मुळामध्ये मुद्दा हा आहे की आरोग्य व्यवस्थांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या आरोग्य समितीचे अध्यक्ष असो, स्थायी समितीचे अध्यक्ष असो, महापौर असो 72 तास पोचत नाही. आणि ज्या वेळेला हे जनतेसमोर उघड येईल त्यावेळेला आपण निरुत्तर झाल्यावर उत्तर नाही सापडत म्हटल्यावर झोंबाझोंबी करायची. ही लोकशाही नाही, ठोकशाही आहे. आणि ही ठोकशाही महाराष्ट्राला मान्य नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ लागलेल्या आहेत. गेल्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे राणे हे भारतामध्ये दोन्ही पक्षामध्ये वाद वाढत असतात. शिवसेना ही रस्त्यावरची लढाई नेहमी करत आलेली आहे. आता भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे कार्यकर्ते देखील शिवसेनेसोबत अशा प्रकारची रस्त्यावरची लढाई लढत राहत नाही. राडा, लढाई, मारामारी, हाणामारी ही भाजपची कार्यपद्धती नाही. खऱ्या अर्थाने संघर्ष जर असेल तर तो मुंबईकर विरुद्ध शिवसेना आहे. मुंबईकर नागरिकांचे प्रश्न शिवसेनेला सत्ताधाऱ्यांना आहेत. 22,500 कोटी आरोग्य विभागाचे खर्च कुठे झाले. 45 मिनिटं त्या बाळाला आणि त्याच्या वडिलांना किंवा अन्य रुग्णांना सेवा सुविधा का मिळाल्या नाहीत. मुंबईकरांचे प्रश्न आहेत की तुम्ही 72 तास का पोचला नाहीत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष दिसेल तो अजून तीव्र असेल. तो मुंबईकर विरुद्ध शिवसेना असाच असेल. आणखी गंभीर आरोप त्याच्यामध्ये केला होता की
त्या गोंधळामध्ये एक पंपिंग स्टेशनची जागा मंजूर करण्यात आली, त्याच्यामुळे काही राजकीय साठवणूक आहे? 100% त्या मालकाशी, त्या बिल्डरचे नाव आम्ही जाहीर करू, खरं तर शिवसेनेने स्वतः जाहीर करावं न पेक्षा उद्या परवा आमचे प्रभाकर शिंदे, भालचंद्र, विनोद ही सगळी मंडळी सांगतीलच. केवळ आणि केवळ ज्याला भडकवणं, हिणवणं, हेटाळणी करणं हा जो काही प्रकार यशवंत जाधव यांनी केला, तो गोंधळ माजून हाणामारी करून हा मालकाला तो भूखंड मंजूर करण्याचा विषय मंजूर करण्यासाठी केला होता. कारण आमच्या लोकांनी त्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते, आधी केले होते. मतदान मागितलं, दिलं नाही. या विषयावर मतदान सुद्धा नंतर मागितलं, ते दिलं नाही. आमच्या नगरसेविका आशा मराठे यांनी अगोदर पत्र दिलं होतं, त्या भागातल्या नगरसेविका आहेत. काय प्रकार आहे? लँडलॉक झालेली प्रॉपर्टी आता खोलायची, CRZ मध्ये बाधित असलेली जागा आता उपयोगात आणून देण्यासाठी पळवापळवी करायची. 30 करोडचा भूखंड, 4.5 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम एका व्यावसायिक विकासकाला आणि मालकाला देण्यासाठी असंवेदनशीलरित्या कालचा प्रकार त्या दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या बाळ आणि त्याच्या वडिलांच्या आणि अन्य रुग्णांच्या चर्चेमधनं साध्य करून घेतला. हे पाप आहे सत्ताधारी शिवसेनेचं. कालच्या प्रकरणानंतर तुम्हाला वाटतंय का महाराष्ट्र देखील पश्चिम बंगालच्या दिशेने चाललंय? मी हा आधी सुद्धा म्हटलं आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाच्या कार्यकारिणीत सुद्धा आम्ही यावर चर्चा केली, यावर प्रस्ताव सुद्धा केला आहे की ज्या पद्धतीचा कारभार या राज्यात सुरू झाला आहे तो असंवेदनशील तर होताच, तो गुन्हा आणि गुन्हेगारांचा समर्थक तर आहेच, त्यानंतर आतंकवाद्यांचे समर्थक या राज्य सरकारमध्ये लोक बसले आहेत. तेवढं कमी होतं म्हणून अलगाववाद्यांचे समर्थक झाले आणि हळूहळू या राज्यामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी तिन्ही पक्षांचा आहे, विशेषतः शिवसेनेचा आहे. अशी जी आणखी एक विषय आहे की संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची एकूण तयारी राज्य सरकारची पूर्ण झाल्याचं दिसतंय. स्वतः परिवहन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही संपावर मागे या, अगर नाही आलात तर तुमच्यावर कठोर कारवाई जी मेस्मा अंतर्गत होऊ शकते असंही म्हटले. मंत्र्यांनी धमक्या द्यायच्या नसतात, मंत्र्यांनी निवारण आणि निराकरण काढायचे असतात. मंत्र्यांनी धमक्या द्यायच्या नसतात, मंत्र्यांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करायच्या असतात. आम्ही चर्चा, निवारण आणि निराकरणाचे समर्थक आहोत, धमक्यांचे नव्हे. आशीष जी, हिंदी में भी जानना चाहेंगे, नायर अस्पताल के मुद्दे पर मेयर का कहना है कि जो कार्रवाई की जानी चाहिए थी वो कार्रवाई हुई है, जो प्रधानमंत्री का निलंबन हुआ है, भाजपा के लोगों ने राजीनामा दिया, हम समझ सकते हैं, उनका लोकतांत्रिक अधिकार है, लेकिन आदित्य ठाकरे का नाम बीच में लेके आना बहुत ही निम्न स्तर की राजनीति है, ऐसा मेयर का कहना है. मैं सभी घटना वापस बताऊंगा तो बहुत समय जाएगा, लेकिन बीडीडी में जिस प्रकार से सिलेंडर ब्लास्ट हुआ उसमें लोग घायल हुए, नायर अस्पताल में ले जाया गया और वहाँ पर जाकर जो दुरावस्था थी उसमें 45 मिनट तक ना उनको ट्रीटमेंट मिली, ना उनको किसी ने पूछा, ना डॉक्टर ना नर्स. ये वेदनादायी और बहुत ही घिनौना इस प्रकार का कारोबार महानगर पालिका के प्रशासन की तरफ से हुआ. बाद में दुर्भाग्यपूर्ण तरीके से 4 महीने के उस बालक का मृत्यु हुआ और जो अभी जानकारी मिली है उसके पिताश्री पुरी, उनका भी दुर्भाग्यपूर्ण मृत्यु हुआ. मुंबई कर नागरिक अगर महानगर पालिका के हॉस्पिटल में जाकर अगर उनको ट्रीटमेंट नहीं मिलती और मृत्यु होता है तो उसका सवाल खड़ा करना ये हमारा अधिकार है, ये मुंबई वासियों की मांग है. हमने सिर्फ सवाल जो खड़े किए हैं, जो पत्र में भी लिखे हैं, सभागृह में भी कल उपस्थित किए, वो क्या है? 4,500 करोड़ रुपया सालाना हेल्थ का मुंबई महानगर पालिका का बजट है. 5 साल का अगर ले तो 22,500 करोड़ रुपया 5 साल में 1,40,00,000 लोगों के लिए खर्चा होता है.
बावजूद इसके 45 मिनट तक डॉक्टर नहीं पहुंचता है। क्या गुनाह नहीं है? क्या इस पर सवाल नहीं उठाया जा सकता? हमने सवाल ये पूछा कि 72 घंटे तक जिनके ऊपर इसकी जिम्मेवारी है, वो हमारे महापौर हो, स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन हो या हेल्थ कमेटी के चेयरमैन हो, वो हॉस्पिटल में जाकर विजिट करते नहीं है। जब वो स्वयं विजिट नहीं करते तो वर्ली के जो स्थानिक विधायक और महाराष्ट्र के सम्माननीय मंत्री, क्या उनकी जिम्मेदारी नहीं बनती है कि अपने विभाग में, मुंबई में, राज्य में जो आहत है, पीड़ित है, मेरे मतदार क्षेत्र के है, क्या मैं उनको जाकर वहां उनको संवेदना प्रकट करूं? वो भी नहीं पहुंचते हैं। वो इंटरनेशनल प्रवास करते लेकिन जमीन पर नहीं आते। क्या इसके ऊपर सवाल पूछना गलत है? और सवाल जनता के ऊपर खर्चा हेल्थ के लिए कितना होता है, उसके लिए अगर हमने पूछा कि मुंबई के हमारे प्राणी संग्रहालय में पेंगुइन के लिए 1.5 लाख रुपया दिन का खर्च, साला महीने का खर्चा होता है, महीना 1.5 लाख रुपया प्रतिदिन, माफ करिए प्रतिदिन 1.5 लाख रुपया। तो पेंगुइन के लिए प्रतिदिन 1.5 लाख रुपया खर्चा होता है और बच्चे के इलाज के लिए कोई वहां पहुंचता नहीं है। तो प्राथमिकता क्या है? अगर ये सवाल पूछा तो इसमें राजनीति कौन सी है? आपको तकलीफदायक सवाल पूछे, इसके लिए अगर राजनीति आपको लगती है तो ये सवाल मुंबई वासियों के हैं। हम एक बार नहीं 100 बार पूछेंगे। आपको तकलीफ होती है, इसके लिए हम चुप नहीं बैठेंगे। मुंबई महानगरपालिका में आमतौर पर जब चर्चा होती है, बहस होती है, तो बहुत संभ्रांत तरीके से होती है। लेकिन कल जो कुछ भी हुआ इस विषय पे चर्चा के दौरान स्थायी समिति के सदस्य और भाजपा के सदस्य के बीच में, उस घटना को कैसे देखते हैं आप? काफी कहासुनी भी हुई और काफी गाली गलौज तक की भी नौबत आई। दुर्भाग्य है कि इस विषय पर जब चर्चा होती है कि मुंबई वासियों ने हॉस्पिटल में ट्रीटमेंट समय पर न मिलने के कारण उनकी मृत्यु हुई, तो हमारे सदस्य जो आरोग्य समिति के, हेल्थ कमेटी के हैं, वो उस हॉस्पिटल में विजिट देने जाते हैं और देखते क्या है लेखा जोखा। जो बातें सामने आई है वो तो भयंकर है। नायर हॉस्पिटल में ना लॉग बुक है, ना डॉक्टर्स के अलॉटमेंट ऑफ वर्क का कहीं नोंद है, ना हॉस्पिटल के लगने वाले मेडिसिन की कहीं पर नोंद है, और वहां पर जो ऑक्सीजन प्लांट है उसकी भी दुरावस्था है। जब ये सब मुद्दे सामने आते हैं तो लोगों को न्याय देना चाहिए, इस मुद्दे पर संघर्ष करना चाहिए। ये प्रशासन ठिम है, हिल नहीं रहा है, तो हमारे सदस्य रिजाइन करते हैं और सभागृह में जब चर्चा करते हैं तो स्थायी समिति के अध्यक्ष हमारे सदस्यों को धमकाते हैं, कहासुनी करते हैं, गला दबा देंगे ये बात करते हैं। और सिर्फ बात नहीं करते, सभागृह के बाहर, सदन के बाहर सैकड़ों गुंडों को बुलाया जाता है और वो गुंडे महानगर पालिका के सदस्य कोई भी दल के हो, उनसे धक्का बुक्की करते हैं। हमारी मांग है इसके ऊपर इंक्वायरी होनी चाहिए। ये गुंडे वहां बुलाए किसने थे? वो आए थे तो उन्होंने कोरोना के सब जो कानूनी नियम है उसका भंग किया है, और साथ ही में इनको बुलाने का काम जो स्थायी समिति के अध्यक्ष यशवंत जाधव ने किया, उनकी भी इंक्वायरी होनी चाहिए, हमारी मांग है। आशीष जी, एक और दूसरा विषय, ममता बनर्जी मुंबई आई थी 2 दिन पहले, तो उनकी मुलाकात एनसीपी और शिवसेना के कई बड़े नेताओं और मंत्रियों से हुई। कांग्रेस नाराज थी, पर आज संजय राउत ये कह रहे हैं कि कोई भी अगर दूसरा विकल्प तैयार होता है विपक्ष के रूप में, कोई भी उसका नेतृत्व करे, लेकिन कांग्रेस के बिना विकल्प तैयार नहीं होगा। क्या ये कांग्रेस को मनाने की कोशिश है, जो कांग्रेस नाराजगी दिखाई पिछले कुछ दिनों में? देखिए, ममता बनर्जी कुछ दिनों पहले आई थी दीदी, वो यहाँ से गुप्त बैठकें सम्माननीय मंत्री आदित्य ठाकरे जी के साथ करके, उनके मदद से ही, सरकारी मदद से ही, महाराष्ट्र सरकार के मदद से ही महाराष्ट्र के बिजनेस, इंडस्ट्रियलिस्ट, इन्वेस्टर्स, इनको बंगाल भगाने के लिए लेके आई थी। वो आई थी स्वयं के राज्य के विकास के लिए, इसका हमारा विरोध नहीं है। कोई भी राज्य का मुख्यमंत्री कोई भी देश के भागों में जा सकता है, लेकिन यहाँ की सरकार उस सरकार को मदद कर रही है, गुप्त बैठक करके कटकारस्थान कर रही है, इसका हमारा विरोध था। लेकिन ममता बनर्जी ने यहाँ आकर तो यूपीए है कहाँ, कांग्रेस की बेइज्जती पूरी कर दी।
अब 2 दिन ममता बनर्जी को सर पे उठाकर लेके जाने वाले को लगा कि अब सरकार के पैरों की नीचे की जमीन खिसक रही है, तब कांग्रेस को मनाने का प्रयास संजय राउत जी कर रहे हैं। हमें उससे कोई लेना देना नहीं। हमारा सवाल महाराष्ट्र की जनता का हक, महाराष्ट्र की सरकार स्वयं दूसरे राज्यों में जाने का प्रयास कर रही है, उसका हम निषेध करते हैं। अशी जी हात मराठी आधी ममता बनर्जीचं कौतुक आणि नंतर लगेच कुठेतरी मनवण्यासाठी प्रयत्न होते असं वाटतंय का? सामन्यातलं टीका काँग्रेसचं वेगळं ठेवता येणार नाही असं? ज्या पद्धतीने ममता बॅनर्जींचा 3 दिवसाचा दौरा होता, त्यावेळेला मी म्हटलं होतं की ममता दीदी महाराष्ट्रामध्ये इथले उद्योगधंदे पळवण्यासाठी आल्या आहेत. त्या का आल्या त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही, त्यांचं स्वागत करण्यावरही आमची हरकत नाही. आमची हरकत आणि आमचा प्रश्न त्यांनी गुप्त बैठका सन्माननीय मंत्री आदित्य ठाकरेजींशी केल्यानंतर युवा व्यावसायिक किंवा अन्य व्यावसायिक किंवा त्या ठिकाणचे गुंतवणूकदार यांच्या बैठका सरकारच्या मदतीने लावल्या जातात, महाराष्ट्र सरकारच्या मदतीने. आमचं हरकत याच्यावर आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे धंदे केल्यावर त्यांना या पद्धतीचा महाराष्ट्रद्रोह का करायला लागला, आमचा शिवसेनेला प्रश्न होता. पण ममता दीदी आल्यावर त्यांनी तर भयंकरच केलं, त्यांनाच अडचणीत आणलं. यूपीए कुठे आहे? काँग्रेसचं अस्तित्व आहे का? युवा नेते सुट्टीवर जातात विदेशामध्ये, इथपासून सगळं काही. मग आता लक्षात आलं की आता काँग्रेसची लोक आमच्या सरकारचा पाया हलवतील की काय, या भीतीपोटी संजय राऊत यांची लेखणी आता चालायला लागली आहे. आणि म्हणून हे मनवामनवी तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आमचा सवाल महाराष्ट्राला काय मिळालं आणि महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवण्यासाठी तुम्ही पायघडा का सरकारच्या वतीने घातल्यात, हा आहे. मला असं वाटतं खरंच सरकारचा पाया हलतोय म्हणून संजय राऊत अशा पद्धतीची काँग्रेसची स्तुती करतात? मला त्यामध्ये नवीन काही वाटत नाही, कारण ज्या वेळेला माननीय शरद पवार साहेबांनी काँग्रेसच्या बाजूने भूमिका घेतली, त्यानंतर संजय राऊत वेगळी भूमिका घेऊच शकत नाही. पवारांची भूमिका ही राऊतांची भूमिका, यापेक्षा वेगळं महाराष्ट्र काय बघताय. एक अजूनचा मुद्दा आहे, ज्या पद्धतीने काल महाराष्ट्राच्या एका सन्माननीय मंत्री नवाब मलिक साहेबांनी काही प्रश्न NCBच्या बाबतीत उपस्थित केले आणि केंद्र सरकारवर टीका आणि आलोचना केली. हा सर्वस्वी प्रकार जे महाराष्ट्र राज्यात सरकारमध्ये बसलेले मंत्री करतायत तो अनाठाई, अयोग्य आणि अवैध आहे. किंबहुना असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही की हळूहळू त्या मंत्र्यांची, सरकारमध्ये बसलेल्यांची पावलं आता अंमली पदार्थामध्ये व्यसनाधीनता पसरवणाऱ्यांमध्ये, त्याच्यात असलेले गुन्हे, गुन्हेगार, कटकारस्थान करणारे, साखळी निर्माण करणारे, हा धंदा करणारे यांची वकिली करण्यापर्यंत चाललेला आहे. ड्रग पेडलर्स, ड्रग सप्लायर यांची वकिली राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी करू नये, ही राज्याची अपेक्षा आहे. काय प्रसंग आहे, काय प्रकार आहे? सगळ्या देशातील सगळ्या DGPंची जी कॉन्फरन्स झाली त्यामध्ये चर्चेत हा मुद्दा आला आणि मग केंद्रीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं, जे छापून सुद्धा आलंय, की संपूर्ण देशभरामध्ये जर आपल्याला अंमली पदार्थ किंवा ड्रग्स यांचा बिमोड करायचा असेल तर त्या राज्यात, म्हणजे सर्व राज्यात जे काही 3-4 असे गुन्हे असतील की ज्यामध्ये, कसे गुन्हे की ज्यामध्ये आंतरराज्य गुन्हा किंवा गुन्हेगार असा संबंध असेल, यातला मास्टर माइंड अन्य राज्यामध्ये किंवा अन्य देशामध्ये असेल, ज्यातली साखळी राज्यात वाहत असेल, असे चौकशीत आलं असेल, असे 3-4 गुन्हे केंद्राकडे किंवा NCBकडे वळवा. मग ह्याच्यात चूक आहे?
जर गुन्हा, गुन्हेगारी, अंमली पदार्थ, सप्लायर, मास्टरमाइंड, इन्व्हेस्टर, लाभदायक याच्या मुळाशी जाण्याची भूमिका जर केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली तर राज्याचे मंत्री त्याला विरोध का करतायत? कोणाला वाचवण्यासाठी करताय? कोणाची वकिली करताय? आणि त्यामुळे हा प्रकार, हा विरोध अनाठायी, अयोग्य आणि अवैध आहे. राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आता या गुन्हेगारांच्या वकिल्या करण्या बंद करावे असा आमचा त्यांना सल्ला आहे. एनसीबी के संदर्भ में उस पर जो आपत्ति उठाई महाराष्ट्र के मंत्री नवाब मलिक ने, कल से जो प्रकार सामने दिखाई दे रहा है कि महाराष्ट्र के एक सम्मान्य मंत्री ये स्वयं आलोचना और विरोध कर रहे हैं, किस चीज का ये समझना जरूरी है. हमारा ये कहना है कि महाराष्ट्र के मंत्री ने एनसीबी के निर्णय पर जो आलोचना या विरोध किया है वो अप्रासंगिक है, अवैध है और एक तरीके से गलत भी है. हमारा उनको कहना है, महाराष्ट्र के सत्ता में बैठे हुए मंत्री को कहना है, मंत्री पद पर बैठकर आप गुनहगार, सप्लायर, मास्टरमाइंड और बेनिफिशियरी इस प्रकार से गुनहगारी करने वाले लोगों की वकीली करने तक, वकालत करने तक आप आगे मत बढ़िए. आपसे अपेक्षा नहीं है. सही जानकारी यह है कि केंद्रीय स्तर पर सभी राज्यों के डीजीपी, डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस की बैठक होती है. उसमें चर्चा में आता है कि हम इस प्रकार के ड्रग्स और उससे संबंधित गुनहगारों को अंतिम छोर तक पकड़ने के लिए क्या करना चाहिए. तो यह आदेश सभी राज्यों को है, सिर्फ महाराष्ट्र को नहीं, कि जिस प्रकार के गुन्हे में, क्राइम में दो स्टेट का या मल्टी स्टेट का संबंध हो, जहां पर सप्लायर, मास्टरमाइंड, इन्वेस्टर ये अन्य राज्यों में हो या अन्य देशों में हो, जिस क्राइम में चेन ये मल्टी स्टेट में जाता हो, इंक्वायरी में सब चीजें आई हो, तो ऐसे 3-4 गुना क्राइम एनसीबी को दिया जाए. अब इसमें गलत क्या है? अगर इस देश में पनपने वाली दुर्भाग्यपूर्ण विदेशी ताकतों से आई हुई अगर ड्रग सप्लाई की चेन को तोड़ना है, उसके मास्टरमाइंड तक पहुंचना है, तो केंद्र के निर्णय के बाद केंद्रीय मंत्री, गृह मंत्री हो या केंद्रीय सरकार हो, इसके ऊपर आलोचना करना ये गलत है, अप्रासंगिक है और अवैध है. और हमारा कहना है सरकार, महाराष्ट्र सरकार में बैठे मंत्री को, इस प्रकार से गुनहगारों की वकालत आपने करना, यह आपसे अपेक्षा नहीं है. धन्यवाद.